नमस्कार। आता अर्जुन हा दामिनी देशमुख विरोधात काही पुरावे भेटतात का, नक्की ती कशी आहे, तिच्या डोक्यात काय चालू आहे याचा विचार करत असतो। तेवढ्यात तिथे चैतन्य येतो आणि म्हणतो, काय झालं अर्जुन, काय कसला विचार करतोयस? तेव्हा अर्जुन म्हणतो, तुला माहीतच आहे मी कसला विचार करू शकतो। अरे त्या दामिनी देशमुखची पुढची खेळी काय असेल, तिच्या डोक्यात नक्की काय शिस्त आहे, काय प्लॅनिंग चाललंय हे आपल्याला कळलंच पाहिजे। त्यानंतर लगेच चैतन्य म्हणतो, एक काम कर अर्जुन, तू दामिनी देशमुखच्या जागेवर तुला ठेवून बघ। जर तुझ्या हातात साक्षीची केस मिळाली तर तू काय करशील, तू कोणती खेळी खेळशील, तीच खेळी ती दामिनी देशमुख खेळणार। आता इथे चैतन्याने अर्जुनला खूप छान सोपा मार्ग सांगितलेला आहे की दामिनी देशमुखच्या डोक्यात नक्की काय चाललं आहे हे शोधून काढायचा। अर्जुन म्हणतो, वा रे वा चैतन्य, खूप भारी आयडिया दिलीस। मी जर दामिनी देशमुखच्या ठिकाणी असेन आणि मी जर साक्षीची केस घेतली ना तर मी असं करेन। तेव्हा चैतन्य म्हणतो, हां मग त्याप्रमाणे आता विचार कर की तुला त्याला कसा शह द्यायचा आहे, कसं टक्कर द्यायची आहे, कसं उत्तर द्यायचं आहे। तेव्हा अर्जुन म्हणतो, ओके ओके तू बरोबर बोलतोयस। आणि दोघंही त्यावर आता काम करत असतात। आता अचानक अर्जुनला फोन येतो। अर्जुन फोन बघतो तर काय, तो दुसरा तिसरा कोणाचा नसून ॲडव्होकेट दामिनी देशमुखचा असतो। आता चैतन्य आणि अर्जुन म्हणतात, चक्क हिने आपल्याला फोन केला, काय असेल, काय काम असेल हिचं। आता तो फोन उचलतो आणि म्हणतो, हॅलो। ती म्हणते, हॅलो मी ॲडव्होकेट दामिनी देशमुख। अर्जुन म्हणतो, हो तुमचा नंबर सेव्ह आहे माझ्याकडे, बोला ना। तेव्हा दामिनी देशमुख म्हणते की ती जी लेडी कर्मचारी पोलीस कर्मचारी आहे ना, तिने साक्षीला काल खूप मारलं, मला तिचं सस्पेन्शन करायचं आहे आणि तू त्यामध्ये खोडता का घालतोयस, ते सस्पेन्शन झालंच पाहिजे। मी सस्पेन्शन लेटर तयार केला आहे, आता त्यावर फक्त मोठ्या साहेबांच्या सह्या झाल्या पाहिजेत। एकदा का सस्पेन्शन झालं की मग मी तिला दाखवते। तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही मॅडम ना, असं नाही होऊ शकत। अहो तिने काय चुकीचं केलं आहे, तिने एका गुन्हेगाराला मारलं आहे, तिची यात काहीच चूक नाही आहे आणि तुम्ही चुकीच्या बाजूने बोलताय आणि तुम्ही चुकीचा निर्णय घेताय। तेव्हा दामिनी देशमुख म्हणते, नाही तू सस्पेन्शन मागे घेण्याच्या फंदात पडू नकोस, मला ते सस्पेन्शन तिला सस्पेंड करायची आहे म्हणजे आहे। तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही मी मागे हटणार नाही, मी त्या लेडी पोलीस कर्मचारीच्या बाजूने आहे, तिचं सस्पेन्शन मी होऊ देणार नाही। आता मात्र दामिनी देशमुख म्हणते, अरे असं काय करतोयस तू, अरे होऊ दे, मी महिपतला शब्द दिला आहे की मी तिला सस्पेंड करेन, कारण तिने महिपतला आणि साक्षीला खूप काही ती बोलली आहे आणि साक्षीला खूप तिने त्रास दिला आहे। तेव्हा अर्जुन म्हणतो, ठीक आहे मग त्याचीसुद्धा केस कोर्टात उभी राहील, ते कोर्टात आपण बोलूच। तेव्हा दामिनी देशमुख म्हणते, केस चालू व्हायच्या आधीच मला तिला सस्पेंड करायचं आहे। अर्जुन म्हणतो, हे नाही होऊ शकत मॅडम, मी असं होऊ देणार नाही। दामिनी देशमुख म्हणते, तुला असं करावं लागेल, तू सस्पेन्शन मागे तिचं घेऊ नकोस, तू मध्ये काही बोलू नकोस। अर्जुन म्हणतो, हे तुम्ही मला सांगू शकत नाही, कारण ती एक गुन्हेगार आहे आणि मी तिच्या विरोधातच केस लढतोय, त्यामुळे मी मध्ये बोलणार आणि मला मध्ये लक्ष घालावं लागणार। आता अर्जुन काही दामिनी देशमुखचं ऐकत नाही। आता दामिनी देशमुख चांगलीच घाबरलेली असते। दामिनी देशमुख महिपतला तर शब्द देऊन बसली आहे की मी त्या लेडी पोलीस कर्मचारीच्या मुसक्या आवळेन, तिला घरी पाठवेन, पण आता अर्जुनमध्ये खोडता घालतोय, त्यामुळे आता दामिनी देशमुख काहीच करू शकत नाही। आता फक्त दामिनी देशमुखच्या बाता मोठ्या मोठ्या आहेत आणि काम काहीच करत नाही। पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।